नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आहे, मस्त घ्या देवाचं दर्शन तुम्ही पण. आणि आता पालवे साहेब पण आलेत घरी आणि मला त्यांना चहा पण बनवायचा आहे. पण इथं या पोरीने बघा काय पसारा मांडलाय, तुम्हाला दाखवते मी काय करू राहिली ही पोरगी. आणि बघा, आणि आता उठून गेली इथं, हे बघा. तर मग पालवे साहेब काय मग बनवायची भजी? बनवणार. तुम्ही बनवता का मी बनवू? मी तुला कटिंग करून देतो, तू बनवते. मी बनवू? असं करायचं का? कटिंग करून देता? ठीक आहे, चला आज भजी बनवूया मस्त पैकी गरमागरम. आणि सॉस आणि भजी ना, का चटणी बनवायची? श्वास. सॉस आणि भजी खाऊया मस्त. तुम्ही पण या खायला, मी बनवताना दाखवते. चला. तर ही पोरगी बघा इथं ना सगळ्या फ्रीजमधल्या काही भाज्या, बाहेर ठेवलेल्या काही भाज्या काढून बसली आहे आणि भाजीवाली बनली आहे. आता तिला बोर झालंय, मग तिने हे चालू केलंय. आता भाजी विकतीये ती. आणि कोणाला भाजी पाहिजे असन तर तिच्याकडे या घ्यायला, तिला खूप आवडते विकायला भाजी, आहे ना? सांगा आता तुमच्याकडे काय काय विकायला, काय काय आहे? गाजर, हां, हे फ्लावर, फ्लावर, मिरची, बटाटे, टोमॅटो सगळे. गाजर कसे किलो येतं? गाजर माहित नाही. मग तुम्ही विकताय आणि तुम्हाला माहित पाहिजे ना. 40 रुपये किलो. आणि अजून काय आहे? बटाटा कसा किलो आहे? 30 रुपये किलो आहे. यांच्याकडे जरा महाग आहे, मी 20 रुपये किलोने आणला होता. आणि टोमॅटो कसे किलो येतं? 30च आहेत का? आम्ही तर 20 ने आणले होते टोमॅटो. पण आम्ही भाजीला गेलतो तेव्हा. तुमच्याकडे फ्रेश? हां, अच्छा. आणि यांच्याकडं ना क्वालिटी खूप छान आहे टोमॅटोची आणि भाजीची, आहे ना? आणि अजून काय आहे तुमच्याकडे? शिमला मिरची कशी आहे? हां, 10ला वाटा केलाय तिने. दोन शिमला मिरची 10ला. ठीक आहे, शिमला मिरची ठीक आहे, 2 10ला चालेल. हां, आणि अजून काय मिरची आहे ना, लाल मिर्च? हां, ती कशी पाव आहे? 10 रुपये पाव. चला ठीक आहे, ती पण आहे. चला मंडळी, आता आपण या ताईकडून, दीदीकडून आपण मस्त भाजी खरेदी करू आणि आपण काहीतरी बनवूया त्या भाजीपासून. आता आम्हाला ना बटाटे पाहिजेत, तर बटाटे द्या आम्हाला 1 किलो. कारण ना आमच्या मुलाला भजी खाण्याची इच्छा झालेली आहे. तर आता म्हटलं चला बटाटी भजी बनवूया, त्याला बटाटी भजी खायची, पालवे साहेबांना पण भजी खायची. तर म्हटलं चला. आणि हां, तुम्हाला पण भजी मिळणार ना. तुम्हाला कोणती खायची? बटाटा. ठीक आहे, मग आम्हाला बटाटा फ्री लागेल तुमच्याकडून, तुम्हाला द्यायचं म्हणल्यावर. ठीक आहे, द्या मग बटाटा. चला. आणि मंडळी हे बघा, आता यांच्याकडून आपण 1 किलो बटाटा घेतलाय. तर चला आता या बटाट्याची मस्त अशी बटाटा भजी बनवूया आणि तुम्हाला पण ती दाखवूया. चला. तर मंडळी हे बघा, आता बटाट्याची भजी करायची. तर इथं अनिकेत काय करतोय? बटाटे कापतोय, म्हणजे बटाट्याचे ना स्लाइस करतोय. तो बोलला मला करायची स्लाइस. तर म्हटलं ठीक आहे, तू कर. तोपर्यंत म्हटलं चला, हे खरबूज आहे ना, खरबूज कापूया आपण. कारण आता पालवे साहेब पण आलेले आहेत घरी. तर म्हटलं मग सगळ्यांनी मिळून ते कापलं तर ते मग सगळ्यांनी खाल्लं तर ते संपून जातं. अनिकेत नाही खात, त्याला नाही आवडत. आधी ती, मी आणि पालवे साहेब आम्ही खाणार येतो. तर मी हे आणलं होतं त्या दिवशी, तुम्हाला सांगितलं होतं ना मी व्हिडिओमध्ये. तर 30 रुपयाला एक भेटलं होतं आणि इतकं छान गोड निघलं. एक खाल्लं आम्ही काल आणि आता हे एक राहिलंय. तर म्हटलं खाऊन टाकूया आता. छान एकदम असं मस्त थंड, पण फ्रीजमधून काढून ठेवलं मी अर्धा तास अगोदर. आणि इतकं गोड निघलं नाही आहे ना आदिती. आणि तिला पण खूप आवडलं. नाही तर ती खात नव्हती बरं का, पण आता लागली खायला एवढ्यात खरबूज पण. हे बघा, आता तिला देते मी. आणि किती छान आहे, मस्त. त्याच्यात रस इतका आहे ना, म्हणजे पाणी, की खूप मस्त. तर आता मी तिला देते. बघा असं नुसतं एकदम भारी पाणी आहे. बघा किती छान. आणि सांग कसं आहे, कसं आहे, गोड आहे का सांग? है ना?
एकदम स्वीट आहे. स्वीट आहे ना एकदम. आणि गोड गोड खायला तर खूपच. आता हे पालवे साहेबांना पण देऊया. आणि मी पण खातीये. मग नंतर परत भजीवर ताव मारायचा आहे आता, है ना. आज भजी आहे आणि स्वयंपाकामध्ये राजमा वगैरे बनवलेलं आहे. तू खा ना. तुम्ही खा ना अगोदर. आणि आता मी खातीये. गोड आहे ना. गोड लागलं. आणि पालवे साहेब कधी कधी एवढे गोड नाही लागत. कॅमेरा पकडलाय, बिहाइंड द कॅमेरा पालवे साहेब. आणि गोड असले तर हे दोघं चटोरे खातात, नाही तर मग तसंच ठेवून देतात. असे येतं. मस्त आहे एकदम. मस्त आहे ना. आता भजी पण आपण खायची आहे आज. मग भजीच खाऊया. मस्त राजमा पण आहे. आता मी एक खाऊन बघतीये कसं आहे की नाही. छान आहे. गोड लागलं. एकदम गोड. एकदम म्हणजे किती गोड आहे त्याच्यात ना. नॅचरल स्वीटनेस एकदम. आणि इतकं रस भरलेला आहे त्याच्यात. पाणी रस. उन्हाच्या दिवसामध्ये खायलाच पाहिजे नाही. खरंच ना. सिजनेबल फ्रुट्स आहे ना, हे खायलाच पाहिजे. तर मंडळी हे बघा, आता मी इथं ना बटाट्याची भजी बनायची आहे. तर त्याच्यासाठी बेसन पीठ वगैरे पीठ कालवून घेतलंय. तर बेसन पिठामध्ये ना मी थोडासा ओवा पण टाकलाय, लाल तिखट आणि हळद, मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलंय. त्याच्याने भजे ना खूप असे क्रिस्पी लागतात. असं कवर त्याचं वरचं छान होतं मस्त. आणि छान असं फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. आणि इथं बटाटे बघा ना, अनिकेतनी त्याच्या किती छान स्लाइस केल्यात मस्त अशा. अनिकेतनी कापलंय हाजे. त्याला मूड आलाय आज, काय माहिती बटाटी भजी खाऊ वाटली. तर तो म्हटला मम्मी मी कापून देतो तुला. आणि मी याच्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेत आणि पाण्यात ठेवलेत ते काळे पडू नये म्हणून. तर आता आपण याची भजी तळूया. इकडं मी तेल पण गरम व्हायला ठेवलंय कढईमध्ये. आणि हो, याच्यात आहे ना, या पिठामध्ये मी चिमूटभर आपला खायचा सोडा पण टाकलेला आहे. तर चला आता भजी तळून घेऊया पटकन मस्त. आणि देऊया मुलांना गरम गरम खायला. तर हे बघा, आणि लोखंडाच्या कढईमध्ये मी तळण्याचे पदार्थ याच्यातच करते. छान होतात मस्त. मस्त अशी कुरकुरीत भजी होणार आहे. वरचं कवर त्याचं तांदळाच्या पिठामुळे. तर हे बघा, मी अनिकेतसाठी आता ताट केलंय मस्त भजीचं. कारण त्याला अगोदर देऊया. आणि इथं पालवे साहेबाचं ना दिदीचं काहीतरी चाललंय, त्यांचा आवाज येईल तुम्हाला. तर हे बघा छान. आता त्याला मी देते खायला, कारण त्याला खूप आवडतात ते बटाट्याची भजी. त्याला मी देते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर हे बघा, इथं दोघं बापले. गरम आहे. छान आहे. छान. कसे आहेत? छान आहेत. आणि गरम गरम खातायत. मी देते त्यांना आणून आता गरम गरम. हा, करा एन्जॉय. मिरची नाही घेतली आधी, तिला नाही आवडत मिरची. पालवे साहेबांना देते मी, कारण तिने तिच्यासाठी आणलं होतं. पण पालवे साहेबांना काय थांबवे ना, आहे ना, राहावलंच नाही.
तर मग ते खायला लागलेत. ठीक आहे, चला खावा तुम्ही, करा एन्जॉय. मी देते आणून तुम्हाला गरम गरम. तर चला मंडळी, मी आता जेवायला घेतलंय पुढं. मुलांनी तर खाल्ली, भजीच खाल्ली मुलांनी. त्यांना हे दुसरं काही खायचंच नाही आहे. आदितीचं जेवण पण झालंय आणि आता मी आणि पाटील साहेब जेवणार आहेत. तर मी नंतर थोडीशी कांदा भजी पण बनवली. हे बघा, आमच्या दोघांसाठी बनवली. आणि हे ना, हे आदितीला असं कुरकुर खूप आवडत होतं खायला, तर ती तिच्यासाठी बनवलंय. आणि आली खायला कुरकुर. हे बघा, कुरकुरे कुरकुरे बोलती त्याला ती. आणि जेवणामध्ये ना, दुपारी मी राजमा बनवला होता, राजमा मसाला. तर तो पण शिल्लक आहे खूप. आता मुलं म्हणली आम्हाला पण नाही खायचं आणि मला पण फक्त थोडीशी भजीच खायची आहे. मला पण आता भाजी चपाती किंवा भाकरी खाण्याची इच्छा नाही आहे. आणि ही भाजी खूप आहे. आता याच्यामध्ये राईस पण आहे आपला, वरण पण आहे, फुलके पण आहेत. तर म्हटलं चला आता पटकन जेवण करून घेऊया. आणि किचन मधलं मग मला परत भांडी वगैरे धुवायची आहे. आणि म्हटलं चला तुमच्याशी पण बोलून घेते. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.